Class 6 English 1.3 The Wild Boar and the Fox. वाईल्ड म्हणजे रानटी, बोर म्हणजे डुक्कर आणि अँड द फॉक्स, फॉक्स म्हणजे कोल्हा. रानटी डुक्कर आणि कोल्हा ही जी गोष्ट आहे त्याचे क्वेश्चन आन्सर आज आपण पाहणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे, लिसन टू द स्टोरी केअरफुली. ॲज यू लिसन टिक ओनली दोज वर्ड्स दॅट अपेअर इन द स्टोरी. लिसन म्हणजे ऐका, टू द स्टोरी केअरफुली, गोष्ट आहे ती केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक ऐका. ॲज यू लिसन, जसे तुम्ही ऐकाल तसं टिक करा, टिक करत जा. दोज वर्ड्स, खाली काही वर्ड दिलेले आहेत, त्यातील दोज वर्ड्स म्हणजे जे वर्ड दॅट अपेअर इन अ स्टोरी, आलेले आहेत, स्टोरीमध्ये आलेले आहेत अशा वर्ड्सला टिक करा किंवा खून करा. आपण आन्सर लिहिलं आहे, आपण स्टोरीमध्ये आलेले वर्ड निवडून इथे डायरेक्ट लिहिलेले आहेत. न आलेले वर्ड आपण लिहिलेले नाहीत, स्टोरीमध्ये आलेले वर्ड आपण इथे लिहिलेले आहेत. वाईल्ड, वाईल्ड वर्ड स्टोरीमध्ये आला आहे. वाईल्ड म्हणजे जंगली. बोर म्हणजे डुक्कर. फॉक्स, फॉक्स म्हणजे कोल्हा. बार्क, बार्क म्हणजे झाडाची साल. फन, फन म्हणजे गंमत. सॉ म्हणजे पाहिले. टीस, टीस म्हणजे चिडवणे. वॉक, वॉक म्हणजे चालणे. डे म्हणजे दिवस. वर्क म्हणजे काम. हार्ड म्हणजे कठीण. सेकंड क्वेश्चन आहे, फाइंड अँड लेबल द फॉलोइंग इन द पिक्चर ऑन पेज नंबर 7. अ वाईल्ड बोर, टस्क, अ ट्री ट्रंक. खाली दिलेले जे शब्द आहेत ते पेज नंबर 7 मधल्या पिक्चर्समध्ये शोधा आणि त्यांना त्याचं लेबल लावा किंवा त्यांच्याजवळती ही नावे लिहा. थर्ड क्वेश्चन, लिसन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स ओरली यूजिंग ओनली वन वर्ड ऑर फ्रेज. लिसन केअरफुली म्हणजे ऐका, आन्सर क्वेश्चनचे आन्सर द्या, ओरली म्हणजे तोंडी, यूजिंग ओनली वन वर्ड फक्त एक वर्ड किंवा फ्रेज वापरून. फ्रेज म्हणजे शब्दसमूह, अर्थपूर्ण शब्दसमूह किंवा एखादा शब्द वापरून खाली दिलेल्या क्वेश्चनचे आन्सर्स आपल्याला द्यायचे आहेत. क्वेश्चनच्या आधी वाचण्यासाठी एक ओळ दिली आहे, ती आपण लिहिली नाही, डायरेक्ट क्वेश्चन लिहिलेला आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट वॉज द बोर डुईंग. बोर किंवा डुक्कर काय करत होता. डुईंग म्हणजे करत होता. काय करत होता. शार्पिंग हिज टस्क. टस्क म्हणजे त्याचे जे सुळे आहेत ते शार्प करत होता. शार्प म्हणजे टोक करत होता, ते घासत होता. शार्पिंग हिज टस्क. सेकंड क्वेश्चन आहे, हाऊ वॉज ही डुईंग इट. हाऊ म्हणजे कसे, डुईंग म्हणजे करत होता, ते कसे करत होता तो. केअरफुली, केअरफुली म्हणजे ते काळजीपूर्वक तो करत होता. 3. हू लिव्ड इन द सेम फॉरेस्ट. सेम फॉरेस्ट म्हणजे त्या जंगलात कोण राहत होता. लिव्ड म्हणजे राहत होता. कोण राहत होता. अ फॉक्स म्हणजे कोल्हा. फॉक्स म्हणजे कोल्हा त्याच जंगलात राहत होता. 4. हू सॉ द वाईल्ड बोर. व्हॉट डीड ही डिसाइडेड टू डू. सॉ म्हणजे पाहिले, कोणी पाहिले. हू म्हणजे कोणी, सॉ म्हणजे पाहिले. वाईल्ड बोर रानटी डुक्कर कुणी पाहिले. व्हॉट डीड ही डिसाइडेड टू डू. डिसाइडेड म्हणजे ठरवले. टू डू म्हणजे करणे. त्याने मग ते डुक्कर पाहिल्यावर काय करायचे ठरवले. अ फॉक्स, हू सॉ अ फॉक्स म्हणजे कोल्ह्याने पाहिले. डिसाइडेड टू टीस हिम. डिसाइडेड म्हणजे ठरवले. टीस म्हणजे चिडवायचे आणि हिम म्हणजे त्याने त्याला चिडवायचे ठरवले. 5. डीड द बोर पे एनी अटेन्शन टू हिम. डीड म्हणजे दिले का. बोर, बोर म्हणजे डुकराने. पे म्हणजे देणे. एनी अटेन्शन थोडंसुद्धा लक्ष. टू हिम कोणाकडं. फॉक्स. हिम म्हणजे फॉक्स. फॉक्सकडे डुकराने थोडंसुद्धा लक्ष दिलं का. नो ही डीड नॉट. डुकराने बोरकडं थोडंसुद्धा लक्ष दिलं नाही. फोर्थ क्वेश्चन आहे, मॅच द वर्ड्स ऑर फ्रेजेस इन ए अँड बी विथ रेफरन्स टू द स्टोरी. रेफरन्स म्हणजे संदर्भ. स्टोरीचा संदर्भ घेऊन ए आणि बी मधले फ्रेजेस म्हणजे शब्दसमूह आणि वर्ड्स म्हणजे शब्द मॅच करायचे आहेत, जोड्या लावायच्या आहेत. आपण जोड्या लावून घेतलेल्या आहेत. ए लुक फॉर.
फर्स्ट आहे लुक फॉर. लुक फॉर म्हणजे पाहत होता. कशासाठी पाहत होता? अ चान्स. चान्स म्हणजे संधी. काही संधी मिळते का ती पाहत होता. मेक फन ऑफ म्हणजे गंमत करणे. अदर ॲनिमल्स दुसऱ्या प्राण्यांची. शार्पन. शार्पन म्हणजे काय? टोक करणे, घासणे. टस्क. टस्क म्हणजे सुळे. रानडुकराचे सुळे तो शार्प करत होता म्हणून शार्पला जोडी टस्क. शार्पनला जोडी टस्क. पे अटेन्शन टू म्हणजे त्याकडे लक्ष देणे. कशाकडे? द फॉक्स. फॉक्सकडे लक्ष दिले नाही कुणी? डुकराने. म्हणून पे अटेन्शन टू द फॉक्स. फिफ्थ क्वेश्चन आहे द फॉलोइंग स्पीचेस शो अप द नेचर ऑफ द स्पीकर. गेस द स्पीकर, द वाईल्ड बोर ऑर द फॉक्स. स्पीचेस म्हणजे कुणीतरी म्हटलेले वाक्य. नेचर ऑफ द स्पीकर म्हणजे बोलणाऱ्याचा स्वभाव. आणि गेस म्हणजे ओळखा. आता काय करायचं आहे? खाली काही कुणीतरी म्हटलेली वाक्य दिली आहेत, संवाद दिलेले आहेत. वाक्य किंवा संवाद ते कुणी म्हटले असावेत असं आपल्याला ओळखायचं आहे. त्या वाक्यावरून बोलणाऱ्याचा स्वभाव दिसून येतो आहे. मग त्या वाक्यातील स्वभाव कसा आहे त्या प्राण्याचा यावरून आपल्याला ते कुणी म्हटले असेल? वाईल्ड बोरने किंवा फॉक्सने. आता गोष्टीवरून आपल्याला वाईल्ड बोरचा स्वभाव कसा? पुढे येणाऱ्या गोष्टीची आधीच काळजी करून त्याविषयी तयारी करणारा असा तो बोर होता. आणि फॉक्सचा स्वभाव कसा होता? दुसऱ्यांची गंमत करायची किंवा पुढे येणाऱ्या गोष्टींची काळजी करायची नाही. कसंही आपल्या मनाला येईल तसं वागायचं असा होता. मग आपण वाक्य वाचूया, मग ते कोणी म्हटले ते आपण ठरवूया. फर्स्ट सेंटेन्स आहे आय हॅव इन्व्हायटेड सम फ्रेंड्स फॉर अ पार्टी दिस इव्हिनिंग. आय मस्ट टायडी अप द हाऊस बिफोर 4 PM. आता हे काय आहे? वाक्याचा अर्थ की मी काही फ्रेंड्सला इन्व्हाइट म्हणजे बोलवलं आहे पार्टीसाठी. संध्याकाळी मी काही फ्रेंड्सला पार्टीसाठी बोलवलं आहे. मग त्यासाठी मला टायडी म्हणजे नीटनेटके करावे लागेल माझे हाऊस 4 वाजण्यापूर्वी. आता हे कोणी म्हटलं असेल? असा स्वभाव कोणाचा आहे की पार्टी संध्याकाळी आहे मग 4 वाजण्यापूर्वी मला माझा हाऊस नीटनेटकं करावं लागेल. बोरचा स्वभाव होता. वाईल्ड बोरचा असा स्वभाव होता की नंतर घडणाऱ्या जी गोष्ट आहे त्याची आधीच तयारी करायची. मग हे वाक्य कोणी म्हटलं असेल? द बोरने. सेकंड आय हॅव टू कॅच अ 7 AM ट्रेन टुमारो. आय नीड टू पॅक माय बॅग टुनाईट. आता उद्याची आपल्याला ट्रेन पकडायची आहे तर आज मला संध्याकाळी माझी बॅग पॅक करावी लागेल. आज रात्री मला माझी बॅग पॅक करावी लागेल असं हे वाक्य आहे. तर हे कुणी म्हटलं असेल? आधी नंतर होणारी गोष्ट तिच्या आधी तयारी बोर करतो म्हणून हे वाक्य म्हटलं आहे द बोरने. थर्ड सेंटेन्स आहे, थर्ड स्पीच आहे दीज ॲन्ड्स आर सो स्टुपिड ऑल द टाईम दे आर बिझी कलेक्टिंग फूड. या मुंग्या स्टुपिड आहेत. स्टुपिड म्हणजे मूर्ख आहेत की त्या आपला टाईम अन्न गोळा करण्यात घालवत आहेत. हे वाक्य कोण म्हणेल? फॉक्स म्हणेल. फॉक्स हा केअरलेस होता, पुढच्या गोष्टीची तयारी करत नव्हता. पण मुंग्या पुढच्या गोष्टीची तयारी करत आहेत म्हणून त्यांना तो मूर्ख म्हणतोय. म्हणजे हे वाक्य बोर म्हणू शकणार नाही. हे वाक्य कोण म्हणेल? फॉक्स म्हणेल. चौथं वाक्य आहे सिस्टर थँक्यू फॉर द लड्डूज. नाऊ गिव मी अ हॅमर सो दॅट आय कॅन ब्रेक देम. सिस्टर म्हणजे बहिणी, तू मला लाडू दिला म्हणून तुझा आभारी आहे. थँक्यू फॉर लाडू. अँड गिव मी हॅमर. हॅमर म्हणजे हातोडा. आता मला हातोडा दे की मी हे लाडू फोडू शकेल. आता अशी गंमत केलेली आहे की मला हातोडा दे म्हणजे हे लाडू मी फोडू शकेल. हे लाडू खूप कडक झाले असतील म्हणून हे हातोड्यानेच फोडता येतील. अशी गमतीदार स्वभाव कोणाचा होता गोष्टीमध्ये? फॉक्सचा. म्हणून हे वाक्य कोणी म्हणू शकेल? द फॉक्स. म्हणून आपण आन्सर लिहिलं आहे द फॉक्स. फाइंड ॲट लीस्ट 3 सुटेबल ऑब्जेक्ट्स फॉर ईच ऑफ द फॉलोइंग ॲक्शन वर्ड्स. खाली काही ॲक्शन वर्ड दिले आहेत त्याचे सुटेबल ऑब्जेक्ट आपल्याला 3 लिहायचे आहेत. आन्सर राईट. राईट म्हणजे लिहिणे. राईटच्या संदर्भात आपण
काय लिहू शकतो? अ बुक, अ लेटर, अ स्टोरी. डेकोरेट, डेकोरेट म्हणजे सजवणे. आपण काय सजवतो? हॉल, होम, स्टेज. पेंट, पेंट म्हणजे रंगवणे. काय काय रंगवतो आपण? चित्र, पिक्चर, बॉक्स, वॉल, वॉल म्हणजे भिंत. ड्रॉ, ड्रॉ म्हणजे काढणे. अ मॅप, मॅप ड्रॉ करतो. अ पिक्चर ड्रॉ करतो. अ लाईन ड्रॉ करतो. प्ले, प्ले म्हणजे खेळणे. गेम, अ सॉन्ग. प्ले, प्ले वाजवणे सुद्धा होतं, म्हणून आपण इथं सॉन्ग लिहिले. आणि प्लेचा अर्थ करणे पण होतं, अ रोल, म्हणून आपण अ रोल सुद्धा लिहिले. रोल म्हणजे अभिनय किंवा भूमिका. प्ले अ रोल. ओपन, ओपन म्हणजे उघडणे. द डोअर, अ शॉप, युअर माइंड, ओपन युअर माइंड. क्लोज, क्लोज म्हणजे बंद करणे. द विंडो म्हणजे खिडकी. द अम्ब्रेला म्हणजे छत्री. द आईज म्हणजे डोळे. वॉश, वॉश म्हणजे धुणे. क्लोदेज, द डर्ट घाण. द माउथ, माउथ म्हणजे तोंड. पॉलिश, शूज, बेल्ट. आणखी काय लिहू शकतो पॉलिशसाठी? युअर नॉलेज. पॉलिश म्हणजे चमकवणे. शूजला आपण पॉलिश करतो, बेल्टला करतो. आणि नॉलेज म्हणजे आपलं ज्ञान, त्यालासुद्धा आपण पॉलिश केली पाहिजे. म्हणजे काय? वेगवेगळं काहीतरी वाचलं पाहिजे रोज, लर्न केलं पाहिजे रोज, म्हणजे त्याला पॉलिश करणे, आपल्या नॉलेजला पॉलिश करणे. थ्रो म्हणजे फेकणे. बॉल, स्टोन, लेफ्ट ओव्हर, लेफ्ट ओव्हर म्हणजे उरलेलं. कॅच, कॅच म्हणजे पकडणे. बॉल, बस, बसच्या संदर्भात सुद्धा कॅच म्हणजे बस पकडणे. ट्रेन. ब्रेक, ब्रेक म्हणजे तोडणे. ग्लास, रूल, बॉटल. पुअर, पुअर म्हणजे ओतणे. ग्लास ऑफ वॉटर, कप ऑफ टी, ड्रिंक्स. फिल म्हणजे भरणे. अ बॉटल, अ फॉर्म, अ बकेट. कट म्हणजे कापणे. पेपर, केक, ॲपल. जॉईन म्हणजे जोडणे. सर्कल, बोथ एंड्स, एंड्स म्हणजे टोकं, दोन्ही टोकं. हँड्स, हँड्स पण आपण जोडतो. फाइंड, फाइंड म्हणजे शोधणे. वे, की, सोल्युशन. फोल्ड, फोल्ड म्हणजे घडी करणे. पेपर, मॅट, शर्ट. मेजर म्हणजे मोजणे. वेट, टेम्परेचर, एरिया. रिपेअर म्हणजे दुरुस्त करणे. कार, रूफ, द अम्ब्रेला. क्वेश्चन नंबर 8. ट्राय टू थिंक ऑफ डिफरंट आन्सर टू द फॉलोइंग व्हाय क्वेश्चन्स. राईट डाऊन ॲट लीस्ट 2 ऑफ देम इन इंग्लिश. पुढे काही व्हायपासून सुरू होणारे क्वेश्चन्स दिले आहेत. त्यांची वेगळी, डिफरंट म्हणजे वेगळी उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी 2 प्रश्नांची इंग्लिशमध्ये उत्तरे द्या. आपण सर्व प्रश्न इथे लिहिले आहेत. पहिला आहे व्हाय आर यू रीडिंग धिस स्टोरी. आता हे आपल्याला एक एक्झाम्पल म्हणून सोडून दाखवलं आहे. याचा आपल्याला आन्सर काय देता येईल? आन्सर आय लाईक इट, इट्स इंटरेस्टिंग, आय एम रीडिंग इट बिकॉज इट्स फनी. दुसरा क्वेश्चन आहे व्हाय आर यू क्राईंग. तू का रडत आहेस? आन्सर आय एम हंग्री, मला भूक लागली आहे म्हणून मी रडत आहे. थर्ड, व्हाय आर यू लाफिंग. तू का हसत आहेस? आन्सर आय हर्ड अ फनी जोक, मी गमतीदार जोक ऐकला आहे म्हणून मी हसत आहे. व्हाय आर यू सिटिंग ऑन द टेबल. आन्सर आय फील लाईक अ किंग. तू टेबलावर का बसला आहेस? इथे बसल्यावर मला राजा झाल्यासारखं वाटतंय म्हणून. फील म्हणजे वाटणे, लाईक अ किंग राजा झाल्यासारखं वाटतंय. राजा, इथं बसल्यावर मला राजा असल्यासारखं, राजासारखं वाटतंय म्हणून. फील म्हणजे वाटणे, किंग म्हणजे राजा. 5, व्हाय आर यू शाउटिंग. शाउटिंग म्हणजे ओरडणे. तू का ओरडत आहेस? बिकॉज पीपल शूड लुक ॲट माय फॅन्सी ड्रेस. व्हाय आर यू इटिंग सो फास्ट. तू एवढं फास्ट पटपट का जेवत आहेस? आन्सर आय विश टू ग्रो फास्ट, मला पटकन मोठं व्हायचं आहे म्हणून. क्वेश्चन नंबर 9 आहे रीड द सिच्युएशन अँड आन्सर. गेस द व्हाय क्वेश्चन दॅट अक्षय आस्क. रीड म्हणजे वाचायचं आहे. सिच्युएशन दिलेली परिस्थिती वाचायची आणि आन्सरसुद्धा वाचायचं आहे. आणि आपल्याला व्हाय क्वेश्चन अक्षयने काय विचारला आहे तो लिहायचा आहे. इथं सिच्युएशन दिली आणि आन्सर दिले. पहा सिच्युएशन, अमित अँड अजय आर फायटिंग.
अमित आणि अजय दोघं भांडत होते. आन्सर अमित काय म्हणाला, ही टूक माय पेन्सिल अँड ब्रोक इट. त्याने माझी पेन्सिल घेतली आणि ती तोडली. असं आन्सर अमितने केव्हा दिलं असेल? अक्षयने काय प्रश्न विचारला असेल तो आपल्याला गेस करायचा आहे. अक्षयने काय प्रश्न विचारला असेल ते लिहिले आपण. अक्षय, व्हाय आर यू फायटिंग विथ अजय. दोघं भांडत होते आणि त्यांनी पेन्सिल तोडली म्हटल्यावर अक्षयने काय विचारलं असेल? व्हाय आर यू फायटिंग विथ अजय. बी सिच्युएशन दिली आहे आपल्याला. अजय इज गोईंग होम. अजय घरी जात होता. मग अजयने काय आन्सर दिलं आहे? आय एम हंग्री. मला भूक लागली म्हणून. मग अक्षयने काय विचारलं असेल जेव्हा अजयने हे उत्तर दिलं असेल? व्हाय आर यू गोईंग होम. तू घरी का जात आहेस? आय एम हंग्री. मला भूक लागली आहे म्हणून. अमित इज वेटिंग ॲट द बस स्टॉप. अमित बस स्टॉपवर वाट पाहत आहे. आय एम वेटिंग फॉर द 10 o'clock बस. मी 10च्या बसची वाट पाहत आहे. 10 वाजताच्या बसची वाट पाहत आहे. अक्षयने काय विचारलं असेल तेव्हा अमित असं म्हटलं असेल, व्हाय आर यू वेटिंग ॲट द बस स्टॉप. तू बस स्टॉपवर वाट का पाहत आहेस? मी 10 वाजताच्या बसची वाट पाहत आहे.